Now the fresh question we are going to see, and that fresh question is the two kinds of the injurious. Okay, discuss the two kinds of injuria, damnum sine injuria, injurious and damnum. Or the question may be explain with case laws damnum sine injuria, injurious and damnum. As usual, your Roman one will be introduction. At the outset, two important terms are used in a tort which need to be clarified. Damnum, damnum म्हणजे काय तर डॅमेज. आणि दुसरी टर्म काय सांगा तर इंजुरिया. इंजुरिया म्हणजे काय सांगा तर लीगल इंजुरी. नुसत्या डॅमेजनं ऍक्शन घेता येत नाही अनलेस अँड अंटिल इट इज सपोर्टेड बाय सम लीगल इंजुरी, व्हायोलेशन ऑफ द लीगल राईट. दिस इंजुरिया मे और मे नॉट बी अकम्पेन्ड बाय डॅमनम. कधी कधी लीगल इंजुरी असेल, लीगल राईट व्हायोलेट झालेला असेल, पण कदाचित डॅमेज काहीच नसेल. ओके. सो टू अंडरस्टँड फर्दर वी हॅव टू गो थ्रू द टू मॅक्झिम, डॅमनम साइन इंजुरी आणि इंजुरिया साइन डॅमनम. रोमन 2 करायचा, टू काइंड्स ऑफ इंजुरिया. त्यात फर्स्ट कॅपिटल ए करायचा, डॅमनम साइन इंजुरिया. डॅमनम साइन इंजुरिया रेफर्स टू डॅमेज विदाउट लीगल राईटचा इन्फ्रिंजमेंट, म्हणजे विदाउट व्हायोलेशन ऑफ द लीगल राईट. ओके. where there is no infringement of the legal right, लीगल राईट व्हायोलेट नाही झाला तर मिअर फॅक्ट ऑफ द हार्म और लॉस, नुसतं हार्म किंवा लॉस झालेला असेल तर ते रॉंगफुल नाही, इवन दो लॉस सबस्टॅन्शियल झालेला आहे, इरिपेरेबल झालेला आहे. माझ्या शेजाऱ्यानं किराणा दुकान चालू केल्यामुळे मला सबस्टॅन्शियल लॉस झाला, पण मला ऍक्शन घेता येईल का सांगा तर नाही, कारण माझा कुठला लीगल राईट व्हायोलेट झालेला नाहीये ना. डॅमेज द सफर्ड इन द अब्सन्स ऑफ व्हायोलेशन ऑफ द लीगल राईट इज नोन एज अ डॅमनम साइन इंजुरिया. ओके. सो मिनिंग मध्ये आपण काय केलं सांगा तर थोडासा चार्ट बनवला, डॅमनम साइन आणि इंजुरिया. डॅमनम म्हणजे मला डॅमेज झालेला आहे, ऍक्च्युअल नुकसान झालेलं आहे, ऍक्च्युअल फिजिकल लॉस झालेला आहे, पण ते विदाउट व्हायोलेशन ऑफ द लीगल इंजुरी आहे. मला लीगल इंजुरी काहीच नाहीये, म्हणजेच माझा लीगली प्रोटेक्टेड राईट इन्फ्रिंज झालेला नाही, मला ऍक्शन घेता येणार नाहीये तिथं. मग आपण काय केलं सांगा तर मॅक्झिमला एक्सप्लेनेशन दिलं. In order to make a person liable in a law, plaintiff must prove the injury. जर तुम्हाला ऍक्शन घ्यायचं असेल लॉ मध्ये तर काय प्रूव्ह करायला पाहिजे सांगा तर इंजुरी. डॅमेज विदाउट इंजुरी इज नॉट ऍक्शनेबल. ओके. Therefore, do not give rise to a right of action in favor of person. No one is to be considered as a wrongdoer who merely avail himself of a legal right, though his action may result in the damage to another. त्या व्यक्तीच्या ऍक्शन मुळे समोरच्याला डॅमेज झालं पण लीगल राईट व्हायोलेट झाला नाही तर ऍक्शन घेता येत नाही. यू मस्ट हॅव इंजुरी and as well as a damage, तरच काय करता येईल सांगा तर ऍक्शन घेता येईल. Mere loss of money or money's worth does not constitute the legal damage. Let's take one example for that one. बघा वरती आपण घेतलेलंच आहे. If X has a flour mill, flour mill समजताय, पिठाची गिरणी, and his neighbor also set up the mill, okay, and thereby profit of X mill काय होते सांगा तर fall, कमी होते. X cannot bring an action against the neighbor, and yet X has suffered the substantial loss. But if the other mill owner hinder the water from running to the X mill or cause any other nuisance, then X will have the good remedy. जाणीवपूर्वक त्याचं पाणी थांबवलं किंवा जाणीवपूर्वक त्याच्या रस्त्यात काहीतरी अडथळा निर्माण केला तर मग तो लीगल राईट व्हायोलेट करतोय तर ऍक्शन घेता येईल. ओके. अदरवाइज ऍक्शन काय करता येणार नाही सांगा तर घेता येणार नाहीये. त्या मॅक्झिमच्या मागचं प्रिन्सिपल काय बघा तिथं, when there is no infringement of the legal right, mere fact of the harm or a loss from an act or omission will not render such act or omission काय तर wrongful. ओके. इवन दो लॉस कसं आहे सांगा तर सबस्टॅन्शियल लॉस झालेला आहे तिथं. फिरवून फिरवून तेच टाकायचं, plaintiff must there prove the legal remedy injury. ओके. फेमस केस लॉस काय काय आले बघा, ग्लाउस्टर ग्रामर स्कूल केस, defendant schoolmaster set up a rival school next to that of the plaintiff. As a result, the boys from the plaintiff school flocked to the defendant. Okay. एका स्कूल मधला मुलं कमी झाली दुसऱ्या स्कूल मध्ये गेली. The plaintiff sued the defendant for the loss. Plaintiff न sue केलं. It was held that no suit could lie because bona fide competition cannot afford a ground of the action. Whatever damage it may cause. bona fide competition आहे ना, त्याने काय त्याच्याबद्दल वाईट बोललाय काय, तर मुलांना इथे येण्यापासून काही थांबवलंय काय सांगा तर नाही, त्यामुळे कुठली ऍक्शन घेता येणार नाही तिथं. का सांगा, कारण लीगल डॅमेज नाहीये. फेअर कॉम्पिटिशन तो करतोय.
Then second Indian case law आहे Ushaben Trivedi and another versus Bhagyalakshmi Pandir and another. In one interesting case decided by the Gujarat High Court, a suit was filed against the producer, writer and director of Hindi movie, okay, Jai Santosh Shima, on the ground की त्या मूवीतले काही सीन रिलीजियस फिलिंग ना काय करत होते तर हर्ट करत होते. पण कोर्टाने हेड केलं की law have not recognized the hurt to the religious feeling as a civil actionable wrong. हे टॉट नाही आहे तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन फाईल करायला पाहिजे तिथं. इट वॉज देअरफॉर हॅड नो लीगल राईट the plaintiff has been infringed. परत एक इंटरेस्टिंग फेमस केस आहे तिथं. कुठली इंटरेस्टिंग फेमस केस आहे बघा तिथं तर डे वर्सेस ब्राउनिंग म्हणून केस आहे. काय झालं बघा परत ह्या केस मध्ये plaintiff's house was called as the Ashford laws for a 60 year. प्लेंटिफच्या घराचं नाव 60 वर्षापासून काय होतं सांगा तर Ashford laws होता. Adjoining house belonging to the defendant was called as the Ashford villa. दुसऱ्या घराचं नाव काय होतं सांगा तर Ashford villa for a 40 year. The defendant then altered the name of house and called the Ashford villa laws. नंतर ना डिपेंडंटनं पण आपल्या घराचं नाव बदललं आणि काय ठेवलं सांगा तर Ashford laws ठेवलं. प्लेंटिफनं सूट फाईल केली की बाबा मला खूप इनकन्व्हिनियन्स व्हायला लागलाय, माझी पत्र त्याच्या घरी जात आहेत आणि माझ्या प्रॉपर्टीचं व्हॅल्यू पण कमी होत आहे. पण असा कुठला लॉ आहे काय सांगा मला की दोन घरांची नावं एक असू शकत नाही, दोन कंपनीची नावं एक असू शकत नाहीत, पण दोन घरांची नावं एक असू शकत नाहीत असा कुठला लॉ आहे काय सांगा तर नाहीये ना. त्यामुळे इट वॉज की डिपेंडंट वॉज नॉट लायबल as he has not violated any legal right of the plaintiff. Both person can have the same name of his house. त्यामुळे ते कुठलीही ऍक्शन अलाउड नाहीये. ओके सो डे वर्सेस ब्रॉनिंग त्याच्यानंतर ती जय संतोष शिमाची केस आणि कुठली घेतली बघा आपण ग्लाउस्टर ग्रामर स्कूल केस आणि त्या बाय दॅट वे कुठलं मॅगझिन कम्प्लीट केलं सांगा आपण तर डॅमनम साइन इंजुरिया मॅगझिन काय केलं तर आपण कम्प्लीट केलं. अंडरस्टँड झालं की बघा हे मॅगझिन डॅमनम साइन इंजुरिया सगळ्यांना ओके. पण ना दुसरं मॅगझिन एक मिनिटात